नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची आवडती टीचर प्रिया मॅम आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे फन इंग्लिश. तर आपण आज इयत्ता 8वीची गोल्डन चेन ही पोयम बघणार आहोत. तर सुरू करूया. गोल्डन चेन ही एक फ्रेंडशिपवर आधारित कविता आहे आणि त्यांचे हेलन स्टेनर राईस यांनी कविता लिहिलेली आहे. यांची ही कविता आहे. तर आपण सुरू करूया. गोल्डन चेन. तर गोल्डन चेन म्हणजे सुवर्ण साखळी. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. फ्रेंडशिप ही काय आहे? एक सुवर्ण साखळी आहे. द लिंक्स अवर फ्रेंड्स सो डिअर. तर जी आपली मैत्रीची जी शृंखला बनते ती खूप प्रिय असते. अँड लाईक अ रेअर अँड प्रिशियस ज्युएल इट ट्रेजर्ड मोर इच इयर. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की मी शब्दाच्या खाली मराठीतून अर्थ दिलेला आहे. तुम्ही ते बघून लिहू शकता. तर याचा अर्थ असा होतो की फ्रेंडशिप ही एकदम दुर्मिळ असते आणि मौल्यवान दागिन्याप्रमाणे असते. इट ट्रेजर्ड मोर इच इयर. आणि जसं जसं वर्ष जात राहतात तसं तसं त्याची व्हॅल्यू नाही का ती वाढत जाते एखाद्या खजिन्याप्रमाणे. इट्स clasped together firmly with a love that deep and true. तर आपल्याला इथे क्लास्पचा अर्थ दिलेला आहे. त्याचा अर्थ आहे हेल्ड टाईटली. तर मैत्री ही एकमेकांना टाईटपणे बांधलेली आहे, घट्टपणे बांधलेली आहे. तर कशाने बांधलेली आहे? विथ अ लव दॅट्स डीप अँड ट्रू. प्रेमाने बांधलेली आहे. तर प्रेम कसं आहे? ते खोल आणि खरं आहे. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू. तर फ्रेंडशिप ही कशाने भरपूर आहे? फ्रेंडशिप ही हॅपी आनंददायी मेमरीजनी भरपूर आहेत. अँड फॉन्ड रिकलेक्शन्स आणि प्रेमळ आठवणींनी ती भरलेली आहेत. मित्रांनो, तुमच्या पण लहानपणीच्या मैत्रीच्या एकदम चांगल्या चांगल्या आनंददायी आठवणी असतात. तसंच या कवीचे पण खूप असे आनंददायी आठवणी आहेत. टाईम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी फॉर ॲज लाँग ॲज मेमरी लिव्स. इयर कांट इरेज द प्लेजर दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स. तर आता आपली मैत्री किती जरी जुनी झाली तरी ती जशीच्या तशी राहते, बरोबर आहे ना? तर याचा अर्थ तोच होतो, टाईम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी. मैत्री किती जरी जुनी झाली तरी वेळ हा त्याची जी खूबसूरती आहे ती नष्ट नाही करू शकत. फॉर ॲज लाँग ॲज मेमरी लिव्स. जोपर्यंत आपल्या आठवणीमध्ये ती आहे. इयर्स कांट इरेज द प्लेजर दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स. किती जरी वर्ष झाले तरी पण जो आनंद आपल्याला फ्रेंडशिपमध्ये भेटतो तो ते मिटून नाही काढू शकत. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स. किती जरी वर्ष झाले तरी पण आपला जो आनंद आहे तो कधीच मिटत नाही, आनंद मिटत नाही. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइजलेस गिफ्ट. फ्रेंडशिप हे एक अमूल्य भेट आहे. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. आणि जी की आपल्याला ना खरीदता येते ना विकता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी सांगू इच्छिते की नाही का, इथे अँटिथेसिस हे फिगर ऑफ स्पीच आलेली आहे. अँटिथेसिस म्हणजे जेव्हा एका सेंटेन्समध्ये दोन अपोजिट वर्ड्स येतात ना, तर त्याला अँटिथेसिस म्हणतात. तर इथे बॉट ऑर सोल्ड आलेलं आहे. तर इथे बाजूला लिहून ठेवा अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच. ओके. बट टू हॅव ॲन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड. तर आपल्याला इथे नाही का असं म्हटलेलं आहे की गोल्ड जे असतं ना ते एकदम त्याची प्राईस खूप जास्त असते. पण त्याच्याहून जास्त मौल्यवान काय असतं? तर अंडरस्टँडिंग फ्रेंड. जर आपल्याकडे अंडरस्टँडिंग फ्रेंड असेल तर तो सोन्यापेक्षाही जास्त त्याची किंमत आहे. अँड द चेन ऑफ फ्रेंडशिप, गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय बाइंडिंग काइंडर हार्ट टुगेदर ॲज द इयर्स गो पासिंग बाय. तर जी सुवर्ण साखळी, मैत्रीची जी सुवर्ण साखळी आहे ती कशी आहे? तर एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम मजबूत आहे. अँड
ब्लेस्ड टाय आहे आणि आशीर्वादित टाय आहे, बंद आहेत. बाइंडिंग काइंडड हार्ट्स टुगेदर, आपली फ्रेंडशिप कशी समान लोकांसोबत होते तसे जे समान समान ज्यांचे हृदय असतात त्यांना ते होल्ड करते. कशाने बाइंड करते? कशाने? तर स्ट्रॉंग आणि आशीर्वादी बंधननी टाय करते. ॲज द इयर्स गो पासिंग बाय, जसे जसे दिवस जात राहतात तशी तशी मैत्री आणखीन घट्ट होऊन जाते, असं या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता एकदम छोटी असल्यामुळे आपण जे मार्जिन प्रश्न आहे ते पण बघून घेऊया. टू व्हॉट टू थिंग्स इज फ्रेंडशिप कम्पेअर्ड. तर फ्रेंडशिपची तुलना कशाने केलेली आहे? तर सगळ्यात पहिले आपल्याला माहितीच आहे की गोल्डन चेननी केलेली आहे आणि कशासोबत? आणि प्रेशियस ज्वेल याच्यासोबतसुद्धा केलेली आहे. तर इथे लिहून घ्या, प्रेशियस ज्वेल आणि गोल्डन चेन. व्हॉट होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. तर फ्रेंडशिपमध्ये कशामुळे फ्रेंडशिप ही टिकते? तर याचा आन्सर आहे विथ द लव दॅट्स डीप अँड ट्रू. तर ही पूर्ण लाईन इथे लिहा. हाऊ लाँग डज ट्रू फ्रेंडशिप लास्ट. तर याचा आन्सर इथे दिलेलं नाही आहे, पण तुम्ही असं लिहू शकता की इट लास्ट फॉर एव्हर. ओके. विच पोझेशन्स इज मोर प्रिशियस दॅन गोल्ड. तर इथे तुम्ही असं इथे लिहू शकता टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड. ही पूर्ण लाईन लिहा इथून हॅवपासून तर गोल्डपर्यंत. टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड. ओके. तर इथेच आपली ही कविता संपलेली आहे आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या चॅप्टरमध्ये. धन्यवाद.